और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेची निवडणूक 2017 मध्ये झाली होती आणि त्या निवडणुकीनंतर उल्हासनगर महापालिकेची जी बॉडी होती ती 2022 एप्रिलमध्ये विसर्जित झाली होती। त्यानंतर ह्या दालनाचा जो वापर आहे हे महासभा सभागृह आहे आणि ह्या दालनामध्ये महासभा वगळता बाकी सर्व बैठकी होत होत्या। जवळपास 48 टेबल आणि प्रत्येक टेबलवरती बसायला 2 नगरसेवकांना इथे खुर्च्या असतात। एक माईक असतो कॉमन आणि स्टेजवरती तुम्ही बघत असाल की महापौरांची बैठक असते। त्या महापौरांच्या बैठकीच्या इथं एक महापौरांची खुर्ची, एक उपमहापौरांची खुर्ची आणि एक आयुक्तांची खुर्ची आणि एक सचिवांची खुर्ची अशा 4 खुर्च्या असतात। आता इथे नवीन कार्पेट वगैरे बसवण्याचं काम चालू आहे। जे टेबल्स आहेत त्यांना नवीन सनमायका लावण्यात आलेल्या आहेत, खुर्च्या क्लीन करण्यात आलेल्या आहेत, काही नवीनही आणण्यात आल्या आहेत कारण स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही आता 8 वर गेलेली आहे, वाढलेली आहे। साऊंड सिस्टम वगैरे नवीन लावण्यात आलेली आहे कारण पूर्वीची जी साऊंड सिस्टम होती ती खराब झाली होती। त्यामुळे आता इथं इलेक्ट्रिक विभागाने नवीन साऊंड सिस्टम लावलेली आहे। वरती ही प्रेक्षक गॅलरी आहे जिथे एक 30 ते 40 खुर्च्या ह्या प्रेक्षकांसाठी असतात, अभ्यासगतांसाठी असतात। उद्या दुपारी याच ठिकाणी महापौरांची बिनविरोध जी निवड झालेली आहे ती जाहीर होणार आहे। त्यासाठी पीठासीन अधिकारी येणार आहेत। त्यासाठी आता शेवटचा हात तयारीवरती चालू आहे। महापौर सभागृह हे एकदम महासभेच्या समोरच्या बाजूला आहे। हेही गेल्या 4 वर्षापासून पूर्णपणे बंद अवस्थेत होतं। बघूया त्याची नक्की काय अवस्था आहे। काम चालू आहे, इथं काम शेवटच्या टप्प्यात आहे। बघू शकता हे महापौर कार्यालयाचं हे बघा, हे काम आता चालू आहे। आज पूर्ण होईल असं म्हणतायत। हे बघा, आता हे महापौरांचं दालन आहे। यामध्ये AC वगैरे लावण्यात आलेले आहेत, काचांची साफसफाई चालू आहे। महापौरांची बैठक आहे, काम शेवटच्या टप्प्यात आहे, साफसफाईचं काम चालू आहे। इथे महापौरांची खुर्ची लागणार आहे। आता यानंतर आपण बघूया उपमहापौरांचं कार्यालय। महापौर कार्यालयातनं बाहेर पडल्यानंतरच लेफ्टला म्हणजे पूर्वी आयुक्तांच्या समोर च्या दालनामध्ये उपमहापौर बसायचे, पण आता उपमहापौरांची बैठकीची जागा ही बदलण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी सभागृह नेत्यांना बसण्यासाठी जी बैठक होती त्या दालनामध्येच आता उपमहापौर बसणार आहेत। तुम्ही बघू शकता की हे दालन आहे, इथेही साफसफाईचं काम शेवटच्या टप्प्यात आहे, क्लिनिंग चालू आहे। हे दालन तयारच होतं, इथं फक्त सभागृह नेता बसायचे, तिथं आता उपमहापौरांची बसण्याची सोय करण्यात आली आहे। या भिंतीच्या मागच्या बाजूला त्यांचा अँटी चेंबर असेल उपमहापौरांचा आणि त्याच्या समोरच इथं अजून काही जुन्या पाट्या तशाच आहेत। स्थायी समिती सभागृह आहे, हे हॉल आहे आणि इथेच लागूनच स्थायी समितीला इथे सभागृह नेता आहे। ही सर्व दालनं ही गेल्या 4 वर्षापासून बंद होती, त्यामुळे यांची फार मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। जेव्हा नेते मंडळी येतील तेव्हा नव्याने पुन्हा फर्निचर बनवण्याचं काम चालू होईल। तोपर्यंत आता पालिका ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्यांना हँडओव्हर करते। हे बघू शकता तुम्ही, सभागृह नेता दालन आहे। जुनेच फोटो आहेत, अजून फोटोही बदललेले नाही आहेत। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।